हा प्रयत्न रोहित राष्ट्रवादीतच आहे, तेव्हा आपण आपल्यातल्या एका सहकार्याला ताकदीनं या तासगाव कवठे महांकाळ भागातून मोठं मताधिक्य देऊन पुढे ढकलायला पाहिजे. आणि मी एक सांगू का, नेते काही म्हणत लोकांनी ठरवलंय महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यावेळेला पुढे पाठवायचं. नेत्यांचं ऐकायचं मनस्थितीमध्ये कोणी नाही आहेत. लोक रस्त्यावर उतरलेत, लोकांनी निवडणुका हातात घेतलेल्या आहेत. या वेळेला घरापर्यंत जर लिफाफा पोचला भरलेला तरी लोक मतदान हे महाविकास आघाडीला देणार आहेत. आज शरद पवार साहेबांनी इथे येणं गरजेचं होतं आणि ते आलेले आहेत. मी माझं भाषण आता आटोपतो घेतो, कारण संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सांगलीमध्ये सभा आहे. त्या सभेत सुद्धा आपण सगळ्यांनी यावं. उद्धव ठाकरे या राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरतात, माननीय पवार साहेब फिरतायत. वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ती अशीच सरकू द्या आणि आमच्या चंद्रहार पाटलाला या सांगलीतून आपण सगळ्यांनी मोठ्या मताधिक्यानं लोकसभेला निवडून पाठवाल याची मला खात्री आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यंदाची निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं असं लोकांनीच ठरवलेलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पुढे पाठवायचं आहे, लोकांनी हे ठरवलेलं आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. यंदाची निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तासगावमध्ये चंद्रहार पाटील यांच्या समर्थनार्थ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी संजय राऊत बोलत होते.